अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आज मी एक 7 शनिवारी करायचा उपाय सांगणार आहे। फक्त 7 शनिवारी हा तुम्हाला उपाय करायचा आहे। फक्त हा उपाय करत असताना प्रामाणिक राहायचं, कष्ट करायचं, मेहनत करायची आणि कर्म चांगले ठेवायचे। कुणाबद्दल वाईट कधीच चिंतायचं नाही आणि बोलायचं नाही। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर सतत अपयश येतं, कुठलीही गोष्ट तुम्ही करायला गेला, कोणतंही काम करायला गेला तर त्या कामामध्ये सतत अडचण येते। मग ते कोणतंही काम असेल, तुम्ही गाडी घेणार आहेत, गाडी घेऊ शकत नाही, अपयश आलं, घर घेणार आहेत, त्यात अपयश आलं, नोकरीत अपयश आलं, म्हणजे नोकरी एवढे शिकलाय, खूप एज्युकेशन चांगल्या मार्काने तुम्ही पूर्ण केलं आहे, नोकरीसाठी ट्राय करताय पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अपयश आले, व्यवसाय सुरू करताय त्यामध्ये अपयश आले, कुठल्या पण गोष्टी तुम्ही करायला गेला तर त्यात सतत तुम्हाला अडचणी येणं, अपयश येणं हे होत असेल, किंवा कोणतंही काम तुम्ही करायला गेला तर ते ठरल्याप्रमाणे होत नाही। समजा तुम्ही प्लॉट घेणार आहे, सगळं ठरवलंय पण ठरल्याप्रमाणे होतच नाही तर कामात अडथळा येतो। पैशाच्या सतत अडचणी, खूप पैशाच्या अडचणी आहेत बघा। खूप पगार असतो, लाख रुपये पगार असतो आणि लाख रुपये पगार येऊन 10-15 तारखेला तुम्हाला पैशाच्या अडचणी सुरू होतात आणि तुम्हाला कुणाकडे तरी उसने मागावे लागतात आणि त्यामुळं कर्ज होतं। उद्योगधंदा आहे, उद्योगधंद्यामध्ये सतत अडचणी, उद्योगधंद्यामध्ये वाढच नाही होत, काही ना काही अडचण येऊन त्या उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला सतत अडचणी असतात। मग तो कोणताही उद्योगधंदा असू दे, किराणामालाचं दुकान असू दे, ब्युटी पार्लर असू दे, टेलरिंगचं काम असू दे, त्यानंतर बघा छोटा मोठा एखादा वर्कशॉप असू दे, एखादी छोटी मोठी फॅक्टरी असू दे, तुमचं बांधकाम व्यवसाय असू दे, कुठलाही व्यवसाय असू दे, त्यामध्ये तुम्हाला सतत अडथळे येतात। घरात नवरा बायकोंचे वाद होणं, सतत काही ना काही कारणानं घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून नवरा बायकोंचे वाद होणे, मुलांच्या आईचे वाद होणे, मुलांचे वडिलांचे, सासवा सुनांचे सतत वाद घरामध्ये होणे किंवा एकमेकाचं न पटणे, ह्यासाठी तुम्हाला 7 शनिवारी उपाय करायचा। हा उपाय जो करायचा आहे तो तुम्हाला सकाळी शनिवारी करायचा आहे। मग मला बऱ्याच जणांच्या कमेंट येतात, ताई दुपारी केलं तर चालेल का, ताई संध्याकाळी केलं तर चालेल का? तर ठीक आहे, ज्यांना खरंच जमत नाही त्यांनी दुपारी किंवा संध्याकाळी करावं, फक्त 12 ते 12:30 ही वेळ सोडून करायचे। कारण आपल्याला हुंबराच्या झाडाला म्हणजेच औदुंबराच्या झाडाला हा उपाय करायचा आहे। मग औदुंबराचं झाड, हुंबराचं झाड म्हणजे साक्षात गुरुदेव दत्त आहेत। मग दत्त महाराज जे आहे ते 12 ते 12:30 ह्या भिक्षा, ही त्यांची वेळ जी आहे ती भिक्षेची वेळ आहे, त्यामुळं 12 ते 12:30 वेळ सोडून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। पण शक्यतो जर तुम्ही नोकरीसाठी जात असाल तर पहाटे शनिवारी लवकर, फक्त 7 शनिवारचा प्रॉब्लेम आहे, 7 शनिवारी 6ला उठायच्या होती, 5:30ला उठा, लवकर आंघोळ करा, जिथे हुंबराचं झाड आहे तिथे जा आणि तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। काय करायचं बघा, 1 तांब्या पाणी घ्यायचं, त्या तांब्यामध्ये गुलाबजल, काळे तीळ आणि कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पाणी हुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना दत्त महाराजांना तुमच्या अडचणी, म्हणजे औदुंबराच्या झाडाला तुम्ही अडचण काय आहे ती बोलायची। समजा तुमच्या घरात कामात अपयश आहे ते सांगा, पैशाची अडचण आहे ते सांगा, काय जी अडचण आहे ती तिथं बोलायची, जल अर्पण करायचं, 11 प्रदक्षिणा घालायच्या। ह्या 11 प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त म्हणा, तुम्हाला जे सोपं वाटते ते म्हणा, किंवा एखादा दत्त महाराजांचा मंत्रसुद्धा म्हणू शकता। हे जे मंत्र आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्यातला कोणताही तुम्हाला सोपा वाटत असेल, शक्य असेल तर तो मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही घरी निघून यायचे। हे उपाय करत असताना फक्त तुम्ही श्रद्धेनं करायचं आणि समजा हुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा काढता येत नसेल तर त्या हुंबराच्या झाडासमोर उभा राहून स्वतःभोवती 11 प्रदक्षिणा काढायच्या। अशा पद्धतीनं हा जर तुम्ही उपाय केला तर सतत येणाऱ्या अडचणी, पैशाच्या अडचणी, कामात अडथळे किंवा उद्योगधंद्यात अडथळे, वाद होत असतील, ह्या सगळ्यावरती अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे। हा उपाय फक्त करत असताना नेहमी श्रद्धेनं करा। व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा,
कारण कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी, वाद, पैशाच्या अडचणी हे होतच असतं. त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ त्यांना पाठवला, त्यांनी हा उपाय केला, तर त्याचं फळ तुम्हाला निम्मं मिळत असतं, त्याचं श्रेय तुम्हाला मिळत असतं. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.